नमस्कार दर्शक हो, कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात कुलस्वामिनी एमआय महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज. त्या परिसरामध्ये चांगल्या सोयी सुखसुविधा निर्माण व्हाव्यात म्हणून ग्रामपंचायती बरोबरच उर्वरित जी काही कामं आहेत ती करण्याचा प्रयत्न आपल्या या ठिकाणी या संगमेश्वर मुक्तिधाम ट्रस्ट यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत वरुडेच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपण पाहत आहोत. आणि त्या ठिकाणी नव्यानं वाहनतळ आणि त्याचबरोबर वृक्षारोपण त्या परिसरामध्ये तयार होत आहे. त्या माध्यमातून नामफलकाचे अनावरण असेल आणि गावातील आपली सर्व ज्येष्ठ मंडळी मग वेगवेगळ्या माध्यमातून शेतीच्या माध्यमातून कार्यरत असणारे, काही नोकरी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून कार्यरत असणारे, जी मंडळी रिटायर झाली, या सर्व मंडळींनी आपल्या गावातील ज्येष्ठ मंडळींसाठी वरुडे ज्येष्ठ नागरिक संघ विरंगुळा केंद्र या ठिकाणी उभं केलेलं आहे. छोट्याशा जागेमध्ये परंतु चांगल्या पद्धतीनं सर्वांचा एक विचार व्हावा या भूमिकेतून हे विरंगुळा केंद्र आज याचंही फीत कापून उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आता विशेष करून सुहासराव तुमचा उल्लेख केला पाहिजे की या संगमेश्वर मुक्तिधाम ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही अनेक माणसं एकत्र आणली, आपल्या ग्रामपंचायतला बरोबर घेतलं, गावकऱ्यांना बरोबर घेतलं आणि या ठिकाणी या परिसराच्या विकासाला गेले वर्षभरापासून म्हणजे 6 महिन्यापासून तरी आपण मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात केली. एक एक कामाचं भूमिपूजन उद्घाटन करत असताना आज आपण या पार्किंग आणि विरंगुळा केंद्र असेल आणि वृक्षारोपणासाठी आम्ही सर्वजण आलेलो आहोत. त्या निमित्तानं आपल्या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती दीप्तीताई प्रसाद भोगाडे असतील, आपल्या विभागाचे पंचायत समिती सदस्य गटनेते माऊलीशेठ ढेणगे असतील, आपल्या गावच्या सरपंचताई असतील आणि त्याबरोबर गावातील नव्यानं ज्यांची उपसरपंच म्हणून निवड झाली ते अक्षय रत्नपारखी आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी आणि ज्यांचा आज आपण विशेष करून सन्मान या ठिकाणी ठेवला आहे ते आदरणीय विकासराव ढगे पाटील, सदस्य महाराष्ट्र गोवा बार असोसिएशन, अशी सर्व मंडळी आपण, कारण निवडणुका आल्यावर मदत होते, निवडून आल्याच्या नंतर मदत होत नाही असा लोकांचा कयास असतो. परंतु निवडून आल्याच्या नंतर सुद्धा निधी असो किंवा नसो, जनतेसाठी काम करणं हे आमचं कर्तव्य समजून मलाही मनस्वी आनंद वाटला की आपण दिलेल्या योगदानातून एक चांगलं पार्किंगचं काम आपल्या त्या ठिकाणी होत आहे. वृक्षारोपणाच्या बाबतीत सुद्धा आपण चांगला निर्णय घेतला की छोटी झाडं लावली तर शेळ्या मेंढ्या जनावर त्या ठिकाणी त्याला जर ती गाड लावलं नाही तर त्या ठिकाणी अडचण येते. आणि म्हणून आपण मुळातच 10-12-15 फुटापर्यंतची झाडं या ठिकाणी उपलब्ध केली आणि त्याचं वृक्षारोपण आज आपण सुरू केलेलं आहे. महत्वाची झाडं त्या परिसरामध्ये लागतील. भविष्यात तो परिसर, मला खात्री आहे की आपण काही ठिकाणी लोक पुढे येतात, कामाला सुरुवात करतात, काम बंद पडतं, परंतु तुमचं काम बंद पडणार नाही याची मला जाणीव आहे. आणि आपल्या खेड तालुक्यामध्ये एक सर्व बाजूनी परिपूर्ण असा दसक्रिया घाट, स्मशानभूमी परिसर, निवारा शेड, पार्किंग, वृक्षारोपण, लाईट व्यवस्था, पाणी व्यवस्था, महिलांसाठी स्नानगृह, अशा अनेक गोष्टी तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचाराधीन आहे.
आपण जो जागेचा प्रस्ताव कलेक्टर साहेबांना पाठवलाय याची प्रक्रिया आपली चालू आहे. थोड्या दिवसात त्या ठिकाणी आपण जाऊन कलेक्टर साहेबांची भेट घेऊन लवकरच आपल्याला ती जागा सुद्धा उपलब्ध करण्यासाठी मदत होणार आहे. हे सर्व होत असताना आपण सर्व मंडळी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीने या गावामध्ये काम करतात. आज आमचा आदरातिथ्य सन्मान आपण केला. एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याचा योग आला त्याबद्दल आम्हाला धन्य समजतो. आदरणीय विकासराव ढगे आपल्या बार असोसिएशन महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनच्या माध्यमातून सदस्य म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नेतृत्व आपल्या सर्व वकील मंडळींचं करत असताना वाळून साहेब त्यांची माहिती सांगत होते. आपल्या आळंदी देवस्थान असेल किंवा कोणतंही सामाजिक काम असेल, भीमाशंकर देवस्थान असेल, अनेक ठिकाणी सामाजिक धार्मिक कार्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं मोलाचं योगदान आहे. आज ज्येष्ठ नागरिक संघानं गावानं त्यांचा सन्मान केला. त्यांना सुद्धा भविष्य काळामध्ये आपलं सामाजिक काम करण्यासाठी मनापासून खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो. आपले सरपंच ताई यांच्या बरोबरीनं यापूर्वी अनेक उपसरपंच म्हणून मंडळींनी या गावाला योगदान दिलं आणि आपल्या अक्षय भाऊंना नव्यानं उपसरपंच म्हणून या ठिकाणी जबाबदारी आलेली असताना ते सुद्धा एक युवकांमध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाणारे युवक आहेत. अनेक वर्षापासून आमची मैत्री आहे. एक चांगला युवकाला आपण या गावचं उपसरपंच म्हणून नेतृत्व करण्याची संधी दिली. भविष्यात तुम्ही सर्व मंडळी या गावासाठी चांगलं काम करा. तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी आमची मंडळी एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेला आहात, आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर सुहास सर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, वरुडे ज्येष्ठ नागरिक संघ असेल, ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य, आपल्या गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी, युवा वर्ग, आपणालाही मनापासून शुभेच्छा देतो. आणि दुसऱ्या बैठकीला मीटिंगला जायचं असल्यामुळं यानंतर कार्यक्रम सुरूच राहील. आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. रामकृष्ण हरी. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त कुलस्वामिनी अम्माई महाराष्ट्र लाईव्ह टीव्ही न्यूज.